मुंबईत सध्या काय सुरू आहे? तुमच्या शेजारी राहणारा भारतीय आहे की घुसखोर? 87,000 बनावट जन्म दाखल्यांनी अख्खी मुंबई हादरली आहे. खुद्द महापौरांनी मैदानात उतरून हे दाखले रद्द करण्याचे आदेश दिले. हा साधा घोटाळा नाही तर देशाच्या सुरक्षेचा घाला आहे. पहा आमचा हा खळबळजनक रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या व्यवस्थेत घुसून चक्क 87,347 बनावट जन्म दाखले वाटण्यात आलेत. प्राथमिक माहितीनुसार हे दाखले बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या रहिवाशांना देण्यात आले, ज्याचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेसोबत जोडला जातोय. हा घोटाळा उघड झाल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीची बैठक बोलावून हे सर्व 87,000 दाखले तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी SIT स्थापन केली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आता या महाघोटाळ्याच्या मुळापर्यंत जाणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना असा आरोप केलाय की पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक नियमांकडे डोळेझाक केली. नावातील स्पेलिंग करेक्शनच्या नावाखाली हे बोगस दाखले सिस्टीम मध्ये घुसवले गेले. धक्कादायक म्हणजे हे सर्व व्यवहार पालिकेच्या मूळ CRS पोर्टल ऐवजी SIB पोर्टल वरून करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात पालिकेचे मोठे अधिकारी आणि एजंट्सची अभद्र युती असल्याचं स्पष्ट होत आहे. आमदार अमित साटम यांनी तर दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आणि त्यांच्यावर थेट FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. जर 7 दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय. 5-10 हजारांसाठी देशाचं नागरिकत्व विकणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. ही केवळ प्रशासकीय चूक नाही तर देशाशी केलेली गद्दारी आहे. SITच्या तपासामुळे आता महापालिकेतील काळे उंदीर नक्कीच जेरबंद होतील. कागद बनावट असू शकतात पण देशप्रेम नसतं. भ्रष्टाचाराच्या वाळवीने आता सिस्टीम पोखरली आहे, त्याला वेळीच आवर घालायला हवाय. हा होता मुंबईला हादरवून टाकणारा बर्थ सर्टिफिकेट स्कॅम. हे 87,000 घुसखोर आता कुठे लपलेत आणि त्यांना कोण वाचवलंय हे लवकरच तपासात स्पष्ट होईल. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.